आता लवकरच समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जाणार। सरकारने मागितली MSRDCला परवानगी। समृद्धी महामार्गामुळे राज्यात दळणवळण सोपे झाले आहे। या समृद्ध रस्त्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती। आता याच रस्त्याचा दुतर्फा झाडे लावली जाणार आहेत। त्यासाठी वन विभागाने MMRDAला परवानगी मागितली आहे, तशी माहिती वनमंत्री गणेश सरनाईक यांनी दिली आहे। समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जातील। शहरातील झाड वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितल्यानंतर ते परवानगी देते। काही छाटावी लागतात किंवा दुसरीकडे नेली जातात, असे नाईक म्हणाले। 1995 साली मी वन खात्याचे मंत्री होतो। ज्ञानेश्वर घोले हे जपानमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते। तेव्हा सुमोटो बरोबर आपण करार करणार होते, मात्र तो झाला नाही। तो आता पुन्हा शोधायला सांगितला आहे, असे सरनाईक म्हणाले। आंबा लागवडीची पद्धत देखील आता बदलली आहे, असे सरनाईक म्हणाले। समृद्धीच्या दुतर्फा झाडं लावण्यासाठी MSRDCला परवानगी मागितली आहे, त्यातून पैसे देखील आम्हाला मिळतील, असे सरनाईक म्हणाले। 1992 साली मी 10,000 आंब्याची झाड लावली होती, ती आता 50,000 झाली आहेत, असे नाईक म्हणाले। माझं प्रेम झाडांवर आहे, असेही ते म्हणाले। पक्ष आपल्याला जे देईल ते काम करावं, मी हेच द्या तेच द्या असं कधी मागितलं नव्हतं, असेही गणेश सरनाईक म्हणाले। दालन वगैरेपासून मी दूरच होतो, त्याचा मला काही फरक पडत नाही, असे ते म्हणाले। ज्या परिसरात वाढवणं बंदर होणार आहे त्यात पुनर्वसन होणार याची माहिती द्या, असं सांगितलं आहे। शिक्षण आणि इतर जबाबदारी कसं करणार आहोत या संदर्भात देखील ते बोलले आहेत। पालिकेची इमारत आणि अनेक इमारती त्यांनी चांगल्या उभ्या केल्या आहेत, त्या अजूनही आहेत, असे ते म्हणाले। जंगलात शाकाहारी प्राण्यांना खाद्य तेव्हा उपलब्ध व्हायचं तेव्हा आपोआप मांसाहारी लोकांची देखील खाद्याची व्यवस्था व्हायची। लाखोंच्या संख्येने जांभुळांची रोप तयार करा, विदर्भात लावा, ज्यामुळे शाकाहारी प्राण्यांना खाद्य मिळेल, असे ते म्हणाले। अद्ययावत नर्सऱ्या तयार करण्यास सांगितले। प्रत्येक वनात फळझाड लागली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या। फणसाची रोप देखील लावायला सांगितली आहे। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात झाडं लावायला सांगितली असल्याचे नाईक म्हणाले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।